हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूज अनालिसिस हा जो लेसन आहे 3.3 तो पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये काही न्यूज आयटम दिलेले आहेत, म्हणजे बातम्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत आणि ती क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण पाहणार आहोत आणि हे सगळे न्यूज आयटम सुद्धा आपण अभ्यासणार आहोत आणि या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मिळून जातील. पहा, आता सुरुवात करूया मित्रांनो. आपण फर्स्ट जो न्यूज आयटम आहे पहिला तो घेऊया. आपण याला त्यांनी नाव दिलेलं आहे ए. आता या ठिकाणी हेडलाईन असते सुरुवातीला, कुठलाही न्यूज आयटम झाला की सुरुवातीला हेडलाईन असते डार्क लेटर मध्ये आणि बोल्ड लेटर मध्ये, आहे की नाही. तर ही न्यूज काय आहे पहा. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. म्हणजे परीक्षागृहामध्ये क्लोज शूज म्हणजे बंद बुटांना मनाई करण्यात आलेली आहे. एक्झामिनेशन हॉल्स म्हणजे परीक्षागृह किंवा जे परीक्षा हॉल आहेत, एक्झामिनेशन हॉल, त्याच्यामध्ये क्लोज शूज घालून विद्यार्थी जाऊ शकत नाहीत. तर ही न्यूज कुठली आहे पहा, बेंगळुरूची न्यूज आहे ही. आणि पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू हॅज recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. पहा, आता ही बातमी कोणी दिली पहा. बातमी कुठून आहे पहा. ही शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. आता प्रेस्टिजियस असा शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ समजून घ्या. प्रेस्टिजियसचा अर्थ होतो प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा वाढवणारा. बेंगळुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेची जी एंट्रन्स टेस्ट आहे, एंट्रन्स टेस्ट म्हणजे प्रवेश परीक्षा, ह्या प्रवेश परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डूज अँड डोंट्स, लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स म्हणजे वर्तन नियमावली, काय करावं आणि काय करू नये एक्झामिनेशन हॉलमध्ये, तर त्याची एक नियमावली त्यांनी जाहीर केलेली आहे. तर काय आहे त्या नियमावलीमध्ये पहा. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज शूज, बूट्स, इव्हन सॉक्स. एक्झामिनेशन हॉलमध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत, कॅन्डिडेट्स म्हणजे जे परीक्षार्थी आहेत किंवा परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहेत, त्यांना क्लोज शूज म्हणजे बंद बूट, इव्हन सॉक्स सुद्धा घालून यायला परवानगी नाही. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन्स. आणि इतर सुद्धा काही वस्तू एक्झामिनेशन हॉलमध्ये आणण्यास परवानगी नाहीये. मग त्याच्यामध्ये आहे मोबाईल फोन्स, दुसरा आहे मायक्रोफोन्स, इयर प्लग्स, कॅल्क्युलेटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, पाउचेस, प्रिंटेड और ब्लँक पेपर्स अँड इव्हन पेन्स. पहा, आता काय काय आणायला परवानगी नाही. तिथं मोबाईल फोन, मायक्रोफोन, इयर प्लग जे आपण मोबाईल मध्ये कानामध्ये घालतो त्या, कॅल्क्युलेटर अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिकची कोणतीही वस्तू आणण्यास परवानगी नाही. त्याचप्रमाणे पाऊच असतात, पेन वगैरे ठेवण्यासाठी पाऊच सुद्धा आणायचे नाहीयेत. किंवा आणि प्रिंटेड और ब्लँक पेपर, छापलेले किंवा कोरे कागद सुद्धा आणण्याची परवानगी नाहीये. आणि एवढंच काय, इव्हन पेन सुद्धा आणण्याची परवानगी नाही. द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. आणि त्या ठिकाणी जे पेन आहेत ना, ते सुद्धा जे इन्व्हिजिलेटर असतात, पर्यवेक्षक जे असतात, त्या पर्यवेक्षकांकडूनच पेन पुरवले जाणार आहेत. तर अशी ही बातमी आहे आणि याचे क्वेश्चन आन्सर्स आपण आता पाहूया. मित्रांनो, या न्यूजवर आधारित विचारलेला पहिला क्वेश्चन आहे पहा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. तर त्यातील इश्यूड याचं मिनिंग काय आहे पहा. मेड समथिंग नोन फॉर्मली, याला लागू करणे असं म्हणतात किंवा औपचारिकरित्या सर्वांना औपचारिकरित्या माहिती करून देणं असं म्हणतात याला इश्यूडला. आता पुढे आहे कॅन्डिडेट्स म्हणजे परीक्षार्थी. तसं म्हणायला गेलं तर द स्टुडंट्स टेकिंग अँड एक्झामिनेशन म्हणजे गिविंग अँड एक्झामिनेशन, जे परीक्षा देणारे असतात त्याला परीक्षार्थी असं म्हणतात, त्याला कॅन्डिडेट्स असं म्हटलेलं आहे.
आता इन्व्हिजिलेटरला मराठीमध्ये काय म्हणतात? परीक्षार्थी असं म्हणतात, पर्यवेक्षक असं म्हणतात. इन्व्हिजिलेटर म्हणजे पर्यवेक्षक. द पर्सन्स हू आर अपॉइंटेड टू सुपरवाइज द स्टुडंट्स हू आर गिव्हिंग अन एक्झामिनेशन. या ठिकाणी गिव्हिंग पाहिजे होतं. जे परीक्षार्थी काय करतायत, विद्यार्थी एक्झामिनेशन देत आहेत, परीक्षा देत आहेत, त्यांच्यावर सुपरवाइज करायचं, त्यांचं पर्यवेक्षण करायचं, याचं काम इन्व्हिजिलेटरचं असतं. आता पुढे आहे क्वेश्चन नंबर 2. हू इज कंडक्टिंग द टेस्ट. ही जी टेस्ट आहे, परीक्षा आहे, त्या परीक्षेचं आयोजन कोण करत आहे किंवा परीक्षा कोणी आयोजित केलेली आहे? तर ती न्यूज जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. ह्या संस्थेने काय केलेले आहे? टेस्ट आयोजित केलेली आहे. आता पुढे आहे डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. 4 ते 5 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस करा आणि याचं उत्तर लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, पहिला जो टॉपिक आहे तो काय आहे डिस्कशनसाठी दिलेला? वाय इज क्लोज्ड फुटवेअर शूज ऑर सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. परीक्षागृहामध्ये जे बंद चपला आहेत किंवा बंद पादत्राणे जे आहेत त्यांचा वापर का टाळलेला आहे किंवा वापरण्यास परवानगी का दिलेली नाहीये? तर त्याचं कारण काय आहे पहा, फॉर प्रिव्हेंटिंग कॉपी करण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून हे क्लोज जे फुटवेअर आहे ती घालण्यास मनाई केलेली आहे. बरीच मुलं काय करतात, दे हाईड नोट्स. ते काय करतात, नोट हाईड करतात सॉक्समध्ये, शूजमध्ये. अँड अदर मटेरियल फॉर युझिंग इन द आन्सर शीट्स. परीक्षा उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी अशा काही नोट्स वगैरे त्याच्यामध्ये लपवण्याची शक्यता असते, म्हणून ते वापरण्यास परवानगी नाही. आता पुढे पहा, वाय इज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक साधनं वापरण्यास एक्झामिनेशन हॉलमध्ये परवानगी का नाही? तर पहा, याचा आन्सर काय आहे? सम कॅन्डिडेट्स यूज इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स टू कम्युनिकेट पर्सन्स आउटसाइड द एक्झामिनेशन हॉल. बरेचसे परीक्षार्थी जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, म्हणजे मोबाईल फोन असेल, तर त्याच्यावरून काय करतात, परीक्षा हॉल जो आहे एक्झामिनेशन हॉल त्याच्या बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क साधतात. कशासाठी? टू गेट आन्सर्स, उत्तरं मिळवण्यासाठी. अँड देअरफॉर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आर नॉट अलाउड. म्हणून ह्या इलेक्ट्रॉनिकची जी साधनं आहेत ती या ठिकाणी अलाउड नाही आहेत. पुढे, व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. कॉपीला प्रतिबंध करण्यासाठी अजून कोणकोणते उपाय करता येतील? तर या ठिकाणी पहिला दिलेला आहे मेजर, CCTV कॅमेराज शुड बी देअर इन द एक्झामिनेशन हॉल. परीक्षागृहामध्ये CCTV कॅमेरा असायला हवा. स्ट्रिक्ट सुपरविजन, जे पर्यवेक्षण आहे ते एकदम कडक असायला हवं. ॲक्शन शुड बी टेकन अगेन्स्ट द कॅन्डिडेट्स फाउंड कॉपीड. जे परीक्षार्थी जे आहेत ना, ते जर कॉपी करताना एखादा सापडला तर त्याच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे. असं जर केलं तर कॉपी करण्यास प्रतिबंध होईल. आता याच्या पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. पहा क्वेश्चन पहा, क्वेश्चन 4 आहे, वाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर. ही बातमी वर्तमानपत्रात का प्रसिद्ध केलेली असेल? तर ही बातमी का वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली असेल? पहा, दिस न्यूज इज पब्लिश्ड इन द न्यूजपेपर टू स्प्रेड अवेअरनेस अमंग पॅरेंट्स. म्हणजे पालकांमध्ये सुद्धा याची जाणीव किंवा जागृती व्हावी म्हणून, स्टुडंट्स विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यात थोडा सुज्ञता यावी म्हणून, अँड स्कूल मॅनेजमेंट जे शाळा व्यवस्थापन आहे त्यांना सुद्धा माहिती पडावी म्हणून ही बातमी काय केलेली आहे, वर्तमानपत्रात छापलेली आहे. आणि याचा महत्त्वाचा हेतू कोणता आहे? अँड टू प्रिव्हेंट कॉपी ड्युरिंग एक्झामिनेशन. परीक्षेच्या काळात होणारी कॉपी रोखण्यासाठी ही बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे, प्रकाशित केलेली आहे. अशा पद्धतीने याचे क्वेश्चन आन्सर्स होते. आता पाहूया पुढची न्यूज. मित्रांनो, आता न्यूज अनालिसिस मधली दुसरी न्यूज कोणती आहे पहा. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. रितिकाने घेतली अभिनयातून निवृत्ती. ऍक्टिंग म्हणजे
अभिनय, आणि रितिकाने काय केले, अभिनयातून निवृत्ती घेतली. आता ही कोण रितिका आहे ते पाहूया. या ठिकाणी म्हटलेलं आहे मुंबई सप्टेंबर 9 म्हणजे 9 सप्टेंबर मधील ही मुंबईमधून आलेली बातमी आहे. तर या ठिकाणी पहा, फेमस ऍक्ट्रेस रितिका who is believed to be the most highly paid star in Bollywood is all set to break the hearts of her fans. बॉलिवूड मधील जी प्रसिद्ध अभिनेत्री होती की जिचं नाव होतं रितिका, हु बिलीव्ड टू बी द मोस्ट हायली पेड असा शब्द आलेला आहे पहा. मोस्ट हायली पेड म्हणजे सर्वाधिक मोबदला घेणारी, की एखाद्या अभिनयासाठी सर्वात जास्त पैसे द्यावे लागतात अशी अभिनेत्री कोण होती, तर ही रितिका होती. आणि ती बॉलिवूड मधील फिल्म इंडस्ट्री मधील एक चांगली अभिनेत्री होती. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे इट्स सेट टू ब्रेक द हर्ट्स ऑफ हर फॅन्स. फॅन म्हणजे तिचे चाहते जे आहेत त्यांचा हृदयभंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तिने. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films. आणि in an informal chat with journalist म्हणजे जे वृत्तपत्रकार असतात त्यांच्याशी बोलताना she revealed that she will not sign more films. ती आता आणखी नवीन चित्रपट स्वीकारणार नाही असं तिने म्हटलेलं आहे. आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूवी अँड नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यामध्ये अँड हा तिचा एक बिग बजेट मूवी म्हणजे सर्वाधिक खर्च असलेला हा जो बिग बजेट मूवी आहे अँड तो तिचं शूटिंग पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर ती नवीन कोणताही चित्रपट अभिनयासाठी स्वीकारणार नाही. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन म्हणजे निर्णय आणि रिफ्यूज म्हणजे नकार देणे. तर तिने कशाला नकार दिला, टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. हा निर्णय तिने का घेतला त्याचं रिझन किंवा त्याचं कारण या रितिका या अभिनेत्रीने दिलेलं नाहीये. However, source close to her reveal that now she wants to make a career in politics. आणि तिच्या नियर म्हणजे तिच्या जवळच्या जी सूत्र आहेत त्यांच्याकडून असं समजतं की ती कशामध्ये करिअर करणार आहे, कशामध्ये सक्रिय होणार आहे. शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. राजकारणामध्ये ती सक्रिय होणार आहे. म्हणजे बरेचसे जे अभिनेत्री असतात ते राजकारणामध्ये आपलं करिअर त्यानंतर करत असतात एकदा प्रसिद्ध झाल्यानंतर. तर असाच निर्णय रितिका घेणार आहे असं तिच्या जवळच्या सूत्राकडून समजतं. आता मित्रांनो, ही जी न्यूज होती त्याच्यावर आधारित जे क्वेश्चन्स आहेत ते पाहूया. मित्रांनो, आता ही न्यूज पहा, रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग अशा आपल्या पुस्तकामध्ये ही न्यूज होती, आत्ताच आपण पाहिली. आणि त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे पहा, गेस द मीनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील्ड अँड साइन फिल्म्स. पहा आता त्यात मोस्ट हायली पेड याचा अर्थ काय होतो पहा, द ऍक्टर ऑर ऍक्ट्रेस हू गेट्स द हायेस्ट अमाऊंट फॉर ऍक्टिंग इन एव्हरी फिल्म. म्हणजे प्रत्येक चित्रपटामध्ये जास्त अमाऊंट किंवा जास्त रक्कम ज्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला मिळते त्याला मोस्ट हायली पेड असं म्हणतात. पुढे आहे रिव्हील्ड म्हणजे मेड समथिंग नोन टू समबडी. म्हणजे ही माहिती करून देणं किंवा मेड समथिंग नोन टू समबडी म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट माहीत करून देणे. पुढे साइन फिल्म साइन करणे म्हणजे काय पहा. आता टू साइन अ लीगल हा एल आहे पहा, टू साइन अ लीगल ॲग्रीमेंट विथ द प्रोड्युसर फॉर ॲक्टिंग इन द फिल्म्स. जो लीगल एक करार असतो हा फिल्म साइन करणे म्हणजे की जे फिल्मचे प्रोड्युसर असतात त्या ॲक्टरकडून हा करार करून घेतात आणि ॲक्टिंगसाठी त्याच्या असणाऱ्या ज्या कंडिशन्स आहेत, अटी आहेत ते या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या असतात आणि या करारावर सही केली तर त्याला मग साइन फिल्म्स असं म्हणतात. आता पुढे क्वेश्चन 2 पहा, व्हॉट वर्ड्स आर युज्ड फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम्स. खाली आपल्याला जो न्यूज आयटम आपण पाहिला त्याच्यामध्ये काही शब्द वापरले होते, तर ते शब्द कोणत्या शब्दांसाठी वापरले ते आपल्याला लिहायचं आहे. पहिला शब्द आहे फिल्म इंडस्ट्री. तर फिल्म इंडस्ट्री म्हणजे काय मित्रांनो, तर फिल्म इंडस्ट्री म्हणजे बॉलिवूड. समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट. अशी एखादी गोष्ट की त्याच्यावर जास्त पैसे खर्च होतात
तर त्याला मित्रांनो बिग बजेट असं म्हटलं जातं. आता पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. गेस वाय अँट इज अ बिग बजेट मूवी. ही जी बातमी आपण आता पाहिली त्याच्यामध्ये अँट या बिग बजेट मूवीचा उल्लेख आलेला आहे. तर अँट ही बिग बजेट मूवी का असेल, तर त्याचा आन्सर पहा. वी कॅन गेस दॅट अँट इज अ बिग बजेट मूवी. आपण असा तर्क करू शकतो की अँट ही बिग बजेट मूवी आहे किंवा बिग बजेट चित्रपट आहे. तर का? कारण की त्याच्यामध्ये रितिका ऍक्टिंग करणार होती आणि रितिका काय आहे, हायली पेड स्टार होती ती. रितिका इज अ हायली पेड स्टार, सो लॉट ऑफ मनी इज स्पेंट ऑन दिस मूवी. रितिका सारखी अभिनेत्री या मूवीमध्ये घेतली म्हटल्यानंतर त्या मूवी जी आहे ती अधिकच खर्चिक होणार होती, म्हणून त्याला बिग बजेट मूवी म्हटलेलं आहे. पुढे क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा. कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन. रितिकाच्या निर्णयाबद्दल की जे ती ऍक्टिंग मधून निवृत्ती घेत आहे त्याच्याबद्दल इतर कोणती कारणं असू शकतात, तुम्हाला काय वाटतं? आता पहा, पहिलं कारण काय असू शकतं, शी माइट बी गेटिंग मॅरिड. ती लग्न करणार असेल. दुसरं कारण होऊ शकतं, शी मस्ट बी टायर्ड ऑफ ऍक्टिंग फॉर अ लॉंग टाइम. ती फार दिवसापासून ती अभिनयाला कंटाळलेली असावी. पुढे शी माइट बी चूजिंग सम अदर बिझनेस. ती दुसरा एखादा व्यवसाय निवडणार असेल. अशा शक्यता आपल्याला पाहता येतात. आता यातील क्वेश्चन नंबर 5 पहा. व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज. या बातमीवर रितिकाची काय प्रतिक्रिया असेल. रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. तर काय असेल पहा. रितिका विल रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन. ती कोणतंही कारण द्यायला रिफ्यूज म्हणजे नकार देईल. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. किंवा शी माइट कॉल अ प्रेस कॉन्फरन्स टू क्लिअर द थिंग्स. ती या सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार परिषद बोलावू शकते. अशा पद्धतीने या न्यूज आयटमवरील हे क्वेश्चन आन्सर्स होते. आता पाहूया पुढची न्यूज. आता न्यूज अनालिसिस मधील तिसरी जी न्यूज आहे ती काय आहे पहा. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. इतिहासातील डेंजरस म्हणजे महाभयंकर काळ असं हेडलाईन असलेली, असं हेडिंग असणारी ही बातमी आहे, ही न्यूज आहे. तर पहा, लंडन येथून ही न्यूज आलेली आहे. आता पहा. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाइम इन हिज हिस्ट्री टुडे. म्हणजे जे फिजिक्स प्रोफेसर म्हणजे भौतिक शास्त्राचे जे प्राध्यापक आहेत, जे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सुद्धा होते, की ज्यांचं नाव स्टीफन हॉकिंग आहे, त्यांनी कोणता इशारा दिलेला आहे, हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाइम इन इट्स हिस्ट्री टुडे. माणूस किंवा मॅनकाइंड म्हणजे अखिल मानवजात, जगातील सगळे लोक काय करत आहेत, फेसिंग एक सामना करत आहेत एका संकटाचा, एका महाभयंकर काळाचा सध्या ते सामना करत आहेत. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस. आणि सध्याचं जग ह्यूज चॅलेंज म्हणजे प्रचंड मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. कोणती आहेत ही प्रचंड मोठी आव्हानं, कोणती आहेत ही चॅलेंजेस? पहिलं आहे क्लायमेट चेंज. कोणतं आहे? क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल. त्यानंतर आहे ओव्हर पॉप्युलेशन. ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ. एपिडेमिक डिसीजेस, साथीचे रोग. अशा संकटांचा काय करत आहेत, सगळ्या प्रचंड आव्हानांना सामोरं जात आहे जग. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. आपण ज्या सध्याच्या ग्रहावर आहोत त्याचा विध्वंस करण्याचं तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही. पहा, वी हॅव द टेक्नॉलॉजी. आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. आपण ज्या ग्रहावर राहतो म्हणजे प्लॅनेट या ठिकाणी लेखकाला अर्थ म्हणायचं आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिला नष्ट करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. अँड येट हॅव नॉट बी डेव्हलप द ॲबिलिटी टू एस्केप इट. पण त्यापासून स्वतःला, या संकटांपासून स्वतःला वाचवण्याची क्षमता आपण अजूनही डेव्हलप म्हणजे विकसित केलेली नाही.
परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाव, आतापासून काही शतक किंवा काही वर्षे, वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमिड द स्टार्स. पहा, आजपासून काही वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यांवर वसाहती निर्माण केलेल्या असतील, अमिड द स्टार्स. बट द राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट. पण सध्या आपल्याला राहण्यासाठी फक्त एकच ग्रह आहे आणि आपल्याला त्याचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी मिळून त्याचं संरक्षण केलं पाहिजे. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी असं हे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने ही न्यूज होती. आता पाहूया याचे क्वेश्चन आन्सर्स. मित्रांनो, आता मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री ही आपण न्यूज पाहिली. त्यातील क्वेश्चन आन्सर्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, गेस द मीनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ काय असेल? तर त्याचा मॅनकाइंडचा मराठीमध्ये त्याला मानवजात असं म्हटलं जातं, अखिल मानवजात, किंवा त्याच्यामध्ये सगळी माणसं येतात. म्हणून या ठिकाणी मॅनकाइंडचं मीनिंग काय आहे? ऑल द ह्युमन्स, सगळी माणसं थोडक्यामध्ये. आता पुढे पहा, विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. म्हणजे पृथ्वीसाठी कोणते शब्द या न्यूजमध्ये वापरलेले आहेत? तर ते शब्द कोणते आहेत पहा. वर्ल्ड अँड प्लॅनेट आर द वर्ड्स यूज फॉर द अर्थ इन द न्यूज. पृथ्वीसाठी वर्ल्ड आणि प्लॅनेट हे शब्द वापरलेले आहेत बातमीमध्ये. पुढे, विच ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. खाली आपल्याला हे 3 समस्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातली सगळ्यात गंभीर समस्या कोणती ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिले आहे क्लायमेट चेंज, दुसरं आहे ओव्हर पॉप्युलेशन, तिसरे आहे एपिडेमिक डिसीज. क्लायमेट चेंज म्हणजे हवामानातील बदल, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ, आणि एपिडेमिक डिसीज म्हणजे साथीचे रोग. तर ह्याच्यातली सगळ्यात सिरियस म्हणजे गंभीर कोणती समस्या असेल तर ती आहे क्लायमेट चेंज. ओके. आता पुढे क्वेश्चन नंबर 4, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स. खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत, ती तुमच्या शिक्षकांच्या मतीने काय करायचे आहेत त्याची चर्चा करायची आहेत आपल्या शिक्षकांची मदत घेऊन. तर मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय, याचा आन्सर तुम्ही डिस्कस करायचा आहे. आता पहा, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. म्हणजे आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला नष्ट करण्याची टेक्नॉलॉजी, नष्ट करण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. याच्यावर चर्चा करा तुमच्या शिक्षकांशी. वी विल हॅव बिल्ड कॉलनीज ॲमिड द स्टार्स. आपण ताऱ्यांवर सुद्धा वसाहती केलेल्या असतील किंवा इमारती बांधलेल्या असतील, वसाहती बांधलेल्या असतील, याच्यावर सुद्धा चर्चा करा. राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट. सध्या आपल्याकडे फक्त आणि फक्त एकच ग्रह आहे राहण्यासाठी, याच्यावर सुद्धा चर्चा करा. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. यातील Professor Hawking wrote about the problem in the Guardian. Why is it given as news in other papers? म्हणजे प्राध्यापक हॉकिंग यांनी या समस्येविषयी गार्डियन या वर्तमानपत्रात लिहिले होते, बरोबर. इतर वर्तमानपत्रामध्ये ती बातमी म्हणून का दिली आहे? तर त्याचं कारण पहा. इट इज गिवन इन द न्यूज टू मेक पीपल अवेअर अबाउट चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन एटसेट्रा. म्हणजे लोकांना सुद्धा या समस्याची जाणीव व्हावी म्हणून लोकांना सुद्धा समजावं की या समस्या काय आहेत, म्हणून हे इतर वर्तमानपत्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या न्यूजवरील हे क्वेश्चन आन्सर्स होते. आता पाहूया पुढची न्यूज. मित्रांनो, न्यूज अनालिसिस मधील हे आता 4th न्यूज आपण पाहतोय. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. सगळ्या आजारांवर पटकन इलाज किंवा झटपट इलाज. एलिमेंट म्हणजे आजार आणि क्विक म्हणजे पटकन किंवा झटपट. स्टाफ रिपोर्टर कवठे, म्हणजे हे वार्ताहर जे आहेत त्यांचे रिपोर्टर आहेत कवठे येथील, त्यांच्याकडून ही न्यूज आलेली आहे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी अवर टू रालेवाडी, अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. शेकडो लोक, फ्लॉक म्हणजे जमा होत आहेत, एव्हरी अवर म्हणजे प्रत्येक तासाला कुठे जमा होत आहेत? टू राळेवाडीला. टू राळेवाडी म्हणजे राळेवाडीला जमा होत आहेत. मग राळेवाडी कुठे आहे? काय आहे ही राळेवाडी?
अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आंबेगाव जवळची एक छोटी वसाहत आहे. त्या ठिकाणी लोक दर तासाला शेकडो लोक जमा होत आहेत. आता कशासाठी ती बातमी वाचल्यावरच कळेल आपल्याला. दे वेट इन लॉंग विंडिंग क्यूज in the hot sun to get a special powder from Miri Baba who claims that it cures all sorts of diseases. आता पहा, they wait in long winding queues. ते काय करत आहेत? विंडिंग क्यूज, विंडिंग म्हणजे लांबच लांब, लॉंग म्हणजे लांबच लांब, क्यूज म्हणजे रांगा, लांबच लांब रांगा करून ते वाट पाहत आहेत. आणि वाट पाहताना काय आहे, इन द हॉट सन, खूप असं ऊन आहे, तळपतं ऊन आहे. कशासाठी त्या रांगा लावलेल्या आहेत त्यांनी? टू गेट अ स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा. मिरी बाबा यांच्याकडून एक स्पेशल पावडर घेण्यासाठी त्यांनी त्या रांगा लावलेल्या आहेत. आणि ही पावडर कसली आहे? मिरी बाबा काय करत आहेत, काय दावा करतायत? क्लेम म्हणजे दावा करणे. हु क्लेम्स दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस. मिरी बाबा म्हणतायत ही स्पेशल पावडर आहे, ती सगळ्या प्रकारचे रोग बरे करते. म्हणजे काही झालं असलं, ताप आला तर हीच पावडर खाल्ली की बरा होते, खोकला आला तरी याच पावडरने बरा होते, कावीळ झाली तरी हीच पावडर बरी करते, असं सांगतात कोण? मिरी बाबा. अकॉर्डिंग टू हिम, त्यांच्या मते, ही हॅज डेव्हलप दिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हब इन द हिमालयाज. हिमालयातील एका औषधी वनस्पतीपासून त्यांनी ही पावडर बनवलेली आहे, असं बाबा म्हणतायत. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड द सोर्स ऑफ द हब. त्यांनी जे एक्झॅक्ट नेम आहे त्या हब, ते जे औषधी वनस्पती आहे त्याचं जे खरं नाव आहे ते सांगण्यास नकार दिलेला आहे. अँड सोर्स ऑफ द हब, ती औषधी वनस्पती कुठून आली हे त्यांनी सांगण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील्ड टू हिम. आणि ते असं सांगतायत की ते ज्ञान त्यांना रिव्हील टू हिम म्हणजे त्यांना प्रकट झालेलं ज्ञान आहे ते. ही ऑफर्स इट ऍट ₹25 अ पॅकेट. ती पावडर ते फक्त 25 रुपयांना एक पॅकेट असं विकतायत. इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. आणि त्यातलं जे प्रत्येक पाकिट आहे ना, त्यांचा स्पेशली ब्लेस्ड म्हणजे त्याचा आशीर्वाद असतो त्या पाकिटावर. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. आणि त्याचे जे फॉलोअर्स आहेत, जे अनुयायी आहेत, त्याचे जे शिष्य आहेत, ते सुद्धा असा दावा करतायत, त्यांनी सुद्धा सीन दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल, हजारो लोकांना या पावडरमुळे बरं होताना पाहिलेलं आहे त्यांनी. आता पुढे पहा. हावेवर डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल सेज दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन देअर हॉस्पिटल हॅज इन फॅक्ट इन्क्रीज इन द लास्ट फ्यू वीक्स. आणि डॉक्टर जे कर्णिक आहेत, की जे सरकारी दवाखान्यातील जे डॉक्टर आहेत आंबेगाव मधील, तर ते काय म्हणतायत, मागील काही आठवड्यापासून द नंबर ऑफ पेशंट्स इन देअर हॉस्पिटल हॅज इन फॅक्ट इन्क्रीज. त्यांच्या दवाखान्यातील रुग्णांची संख्या वाढलेली आहे असं हे डॉक्टर सांगतायत. अशी ही बातमी होती. आता पाहूया तिच्यावरची क्वेश्चन आन्सर्स. मित्रांनो, आता क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स या न्यूजवरील आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. तर पहा, या ठिकाणी क्वेश्चन 1 आहे, गेस द मीनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोअर्स. अनुयायी आणि फ्लॉक म्हणजे एकत्र जमा होणे, याचा मीनिंग म्हणजे याचा अर्थ लिहायचा आहे आपल्याला इंग्रजीतून. तर पहा, फ्लॉकचं मीनिंग काय आहे पहा, टू गॅदर इन लार्ज नंबर, मोठ्या संख्येने एकत्र येणे. पुढे आहे फॉलोअर्स म्हणजे काय, पर्सन्स हु फॉलो ऑर सपोर्ट्स अ पर्सन. एखाद्या व्यक्तीचा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा किंवा त्याला सपोर्ट करणारा व्यक्ती म्हणजे त्याचा फॉलोअर किंवा अनुयायी असं म्हटलं जातं. पुढे, वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन हेडिंग. तुम्ही जर पाहिलं तर क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स, सगळ्या आजारांवर झटपट उपाय अशी बातमी दिली आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे सगळ्या आजारांवर झटपट उपाय आहे का, तर अशी बातमी का दिली असेल किंवा क्वेश्चन मार्क का दिला असेल. तर पहा, द रिपोर्टर हिमसेल्फ इज डाऊटफुल अबाउट द कंटेंट ऑफ द न्यूज. न्यूजचा जो कंटेंट आहे त्याच्याबद्दल हा रिपोर्टरच कन्फ्यूज आहे किंवा त्याच्यामध्ये डाऊट आहे, त्याच्या मनामध्ये शंका आहे. कारण की सगळ्या आजारांवर झटपट औषध कसं असू शकतं एकच पावडर. ही हॅज गिवन द न्यूज, तो त्याने ती बातमी दिली आहे, बट लेफ्ट इट टू पीपल टू डिसाइड वेदर टू बिलीव्ह इट ऑर नॉट. त्याने ती बातमी दिलेली आहे,
पण लेफ्ट इट टू पीपल म्हणजे ते लोकांवर सोडले. काय लोकांवर सोडले? टू डिसाइड वेदर टू बिलीव्ह इट ऑर नॉट. त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते लोकांवर सोडले, म्हणून त्याच्या तिथं काय आहे शेवटी क्वेश्चन मार्क आहे. पहा, विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल, विच पार्ट मे नॉट बी रिलायबल. ह्या बातमीचा कोणता भाग रिलायबल म्हणजे विश्वसनीय किंवा विश्वास ठेवण्यासारखा आहे. आणि पुढे म्हटले विच पार्ट मे नॉट बी रिलायबल, आणि कुठला भाग विश्वसनीय नाही किंवा विश्वास ठेवण्यासारखा नाही ते आपल्याला लिहायचं आहे. आणि आपल्याला पुढे लिहायचं आहे हाऊ डू वी नो दॅट, आणि हे आपल्याला कसं समजलं. तर मित्रांनो, पहिल्यांदा जो रिलायबल पार्ट आहे, विश्वास ठेवण्यासारखा पार्ट आहे, तो पाहूया. तर कोणत्या भागावर या न्यूजमधले आपण विश्वास ठेवू शकतो? रिलायबल पार्ट कोणता आहे? द न्यूज दॅट पीपल आर फ्लॉकिंग, पुढच्या पेजवर लिहिलंय मी हे. द न्यूज दॅट पीपल आर फ्लॉकिंग नियर आंबेगाव फॉर द स्पेशल पावडर सीम्स टू बी अ रिलायबल न्यूज. म्हणजे एक विशिष्ट पावडर घेण्यासाठी तिथं लोक गर्दी करत आहेत, याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. का? बिकॉज वी नो दॅट इवन टुडे मेनी गलिबल, इलिटरेट अँड इग्नोरंट पीपल बिलीव्ह इन सच न्यूज अँड कीप फेथ इन सच मिरॅकल. आता सुद्धा समाजात काही इलिटरेट म्हणजे अशिक्षित लोक आहेत, इग्नोरंट म्हणजे दुर्लक्षित लोक आहेत, की जे काय करतात, अशा ज्या न्यूज आहेत, अशा बातम्या आहेत, त्याच्यावर काय करतात? विश्वास ठेवतात. अँड कीप फेथ इन सच मिरॅकल, अशा चमत्कारांवर विश्वास ठेवतात. म्हणून हा भाग आपल्याला खरा वाटतो, कारण की त्या ठिकाणी लोक जमत सुद्धा असतील, लोकांचा चमत्कारावर खूप विश्वास असतोय. आता पुढे पार्ट मे नॉट बी रिलायबल, असा भाग की जो विश्वास ठेवण्यासारखा वाटत नाही. मग कोणता आहे तो? द न्यूज दॅट मेरी बाबा स्पेशल हर्बल पावडर क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस. म्हणजे मेरी बाबाची जी स्पेशल हर्बल पावडर आहे ती सगळ्या प्रकारचे रोग काय करते? बरे करते. याच्यावर आपला विश्वास बसत नाही. मे नॉट बी रिलायबल, याच्यावर आपला विश्वास बसू शकत नाही. दीज वी नो, आणि हे आपल्याला कशावरून समजतं? त्या न्यूजच्या शेवटीच एक स्टेटमेंट आहे, पहा काय स्टेटमेंट आहे ते. डॉक्टर कर्णिक स्टेटमेंट दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन द आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल हॅज इन्क्रीज इन लास्ट फ्यू वीक्स. आंबेगावच्या सरकारी दवाखान्यामधील रुग्णांची संख्या वाढलेली आहे. याच्यावरून आपल्याला समजतं की ह्या मेरी बाबाच्या बोलण्यामध्ये किंवा ह्या बातमीमध्ये फारसं तथ्य नाही. कारण की मेरी बाबाची पावडर घेऊन जर सगळे आजार बरे होत असते तर सरकारी दवाखान्यात लोकांनी रांगा लावल्या नसत्या किंवा सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली नसती. आता पुढे क्वेश्चन 4 आहे, विल मेरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज. ही बातमी जी आहे ती मेरी बाबा आणि त्याच्या शिष्यांना आवडेल का? तर नो, नाही. द न्यूज द मेरी बाबा विल नॉट, मेरी बाबा या ठिकाणी लिहा, मेरी बाबा विल नॉट लाईक द न्यूज. मेरी बाबाला ही बातमी आवडणार नाही. पुढचा क्वेश्चन आहे पहा, व्हॉट शुड यू डू वेन यू फॉल इल. इल म्हणजे आजारी, म्हणजे तुम्ही जेव्हा आजारी असाल तेव्हा तुम्ही काय करायला हवं? मग त्याचा आन्सर आहे, इफ आय फॉल इल, जेव्हा मी आजारी पडेल, आय मस्ट गो टू द डॉक्टर, मी डॉक्टरकडे गेलंच पाहिजे. आता पुढे लास्ट क्वेश्चन आहे हा, इमॅजिन हाऊ दिस न्यूज आयटम हेल्प पीपल अंडरस्टँड द ट्रूथ दॅट मेरी बाबाज पावडर कॅनॉट क्युअर डिसीजेस. राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टंग. म्हणजे कल्पना करा, मेरी बाबाची पावडर हे आजार बरे करू शकत नाही, हे सत्य आहे. आणि त्याच्यावर एक स्टोरी तयार करायची आहे, एक गोष्ट तयार करायची आहे, आणि थोडक्यात ही गोष्ट तयार करायची आहे शॉर्टमध्ये. आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या मदर टंग म्हणजे आपल्या मराठी मातृभाषेमध्ये तयार करायची आहे. तर पहा कशी तयार करता येईल. काही सुशिक्षित तरुणांनी मेरी बाबाच्या मठापाशी जमलेल्या सर्व रुग्णांना जमा केले. मेरी बाबाला मठाबाहेर आणले आणि ती पावडर म्हणजे औषध नसून साधे बाजरीचे पीठ आहे हे सत्य त्या सर्वांसमक्ष मेरी बाबाला कबूल करायला लावले. मेरी बाबाने आपण पैसे कमावण्याकरता लोकांना हे फसवले हे कबूल केले. अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतोय. आणि हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. थँक्यू.